हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपमा। यासाठी मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि भाजलेला रवा, शेंगदाणे बारीक कूट करून आणि उडीद डाळ आणि थोडीशी मूग डाळ। शेंगदाणे हे मी भाजून बारीक कूट करून घेतलेले होते। आता आपण काय करायचं, कढईमध्ये उडीद डाळ आणि मुगाची डाळ ही हलके भाजून घ्यायची। सारखं त्याला चमच्याने हलवत राहायचे, नाहीतर डाळ ही करपू शकते। अगदी हलका रंग येईपर्यंत ही डाळ भाजायची। डाळ आपली भाजून झालेली आहे, ती आधी बाजूला काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी कडाडल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि आता याच्यामध्ये मी जिरे टाकत आहे। जिरे या स्टेजलाच टाकायचं, कारण आधी जिरे टाकले ना ते करपतंय। तर त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे देखील तेलात टाकून थोडे हलके तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्या भाजलेल्या दोन्ही डाळी, शेंगदाण्याचं कूट, घालून चांगले एकजीव करून घ्यायचं। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। हे चांगले एकत्र करून घ्यायचं। तर आता याच्यामध्ये 1 वाटी रवा घेतला असेल तर 3 वाटी पाणी घालायचं। मी इथे 1 वाटी रवा घेतलाय म्हणून 3 वाटी पाणी घातलेलं आहे। आणि या स्टेजला आपण बघून घ्यायचं की या पाण्यामध्ये मीठ आहे की नाही, थोडंसं टेस्ट करून घ्यायचं। आता पाण्याला उकळ येऊ द्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये रवा थोडा घालून चांगले हे एकजीव करायचं। रवा टाकताना सगळा एकदम टाकायचा नाही, थोडा जसा मी दाखवला आहे तसा टाकूनच हे चांगले एकजीव करून घ्यायचं। आणि याला आता झाकण लावून 5 मिनिटासाठी ठेवू द्यायचं। बारीक फ्लेमवर ठेवायचं। 2-3 मिनिटानंतर चेक करायचं की आपला रवा पूर्णपणे शिजला आहे की नाही। तर आपला रवा शिजलेला आहे आणि आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि हा झाला आपला उपमा रेडी। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन देखील दाबा। थँक्यू।